मोहोळ तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात आलेलो आहोत आणि इथे आमच्याच एका फॅमिली फ्रेंडचं छान रिसॉर्ट आहे. आम्ही त्या रिसॉर्टवरती आलो. त्या रिसॉर्टची सगळी इन्फॉर्मेशन आता देतीलच ऑब्व्हियसली, पण इथे तुम्ही आल्यावरती सोलापूर तालुक्यामध्ये मोहोळ या गावामध्ये आल्यावरती एक वेळ नक्की येऊन भेट द्यांच्या रिसॉर्टला. खूप सुंदर आहे. आतमध्ये फिरण्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी स्विमिंग, गार्डन, चेस, कॅरम, क्रिकेट, सगळे ॲक्टिव्हिटीज इथे असणार आहेत आणि मी तुम्हाला ते सगळं दाखवतो कसं काय असणार आहे ते. तुम्ही नक्की भेट द्या. दादा तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल कसं काय ते. मिशन एरो टूरिझम अधिकारी. आपलं कामपूर येथे आहे. सोलापूरपासून 15 किलोमीटर अंतरावरती आहे. सोलापूरमध्ये सहजा आपल्याला येता येईल असं आहे. आपलं टुरिझम आहे ते मेन हायवेवर असल्याने गव्हर्नमेंटचे जे काही बसेस वगैरे आहेत किंवा जी फॅमिली वगैरे सोलापूरमध्ये येणार असेल तर त्यांना गाडी नसेल तरी त्यांना बस थ्रूवर येता येईल. जरी सोलापूरमधनं काय होतं की दळणवळण चांगलं असल्यामुळे त्यांना टाईम लागणार नाही. आपल्या इथं ॲक्टिव्हिटीमध्ये आपण आता सध्या हुरडा पार्टी चालू करतो आहे. म्हणजे आता आपली 5 तारखेपासून आपली हुरडा पार्टी चालू होईल फुल फेजमध्ये. त्याच्यामध्ये आपल्यामध्ये प्रमुख आपण काय करतो की जी सोलापूरमधले जे काही हुरडा खाणारे जे काही फॅमिली आहेत दरवर्षीप्रमाणे ती येतात, तर त्यांचा क्राऊड आता आपला भरपूर राहतो. तसं आपल्याकडे डिसेंबरपासून शाळेच्या सरीसुद्धा चालू होतील. आपल्याकडे ॲक्टिव्हिटीमध्ये आता सध्या आपण काय केलेलं आहे की बोटिंग आपल्याकडे एक आहे. ते सगळं तू दाखवशील नंतर आपण गेल्यावरती. आणि हुरडा पार्टी सगळं इथे ते लोक घेतात या जागेवर आहे. तो आपला इथला खालचं सेक्शन आहे तो पूर्ण हुरडा पार्टीचं सेक्शन आहे. हा वाला. यामध्ये 3 सेक्शन मध्ये याला डिवायडेशन केलेलं आहे. एक वरचं 1 नंबर ज्यावेळेस आपण एंट्री करतो त्यावेळेस एंट्री करताना तिथं आपलं डायनिंग आहे. आणि इथं सेकंड फेजला आपण काय केलं की पार्किंग ठेवलेली आहे. आणि थर्ड फेजला आपण जे काय ऍक्टिव्हिटी करतो तिथून पुढे टुरिझम आपलं म्हणजे ओपनिंग होत आहे. तिथून पहिल्या स्टेपला आपलं बोटिंग वगैरे आहे ते आपण एक्सप्लोर करूयात ते. आणि इथे सगळे गेम्स वगैरे ते लोक इंडोर मध्ये ठेवणार. मोरे करण्यासाठी आपली जी कॉलर झोपडी आहे 100 रुपयाची. यामध्ये इंडोर गेम मध्ये आपले कॅरम, बुद्धिबळाचे खेळ असेल, गाण्याची भेंडे असतील वगैरे सगळं. तरी सिंगिंग करायचं म्हटलं तरी हुरडा पार्टी जे काय आपले कस्टमर येते ते इथं इंडोरच्या ह्यामध्ये सगळे करते. मी जसं सांगितलं इथे स्टेचा पण ऑप्शन आहे. इथे तुम्ही येऊन स्टे सुद्धा करू शकता. इथे खूप सुंदर केलेलं आहे. आतमध्ये स्विमिंग वगैरे त्यांनी केलेलं आहे आणि भरपूर गोष्टी अजून सुरू होणार आहेत. तर अगदी रोडवरती रोड टच आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर प्लीज नक्की येऊन भेट द्या. मी तुम्हाला गेमवाला सेक्शन पण दाखवेल की कसं काय आहे आणि खूप अमेज्ड आहे आणि आय थिंक एव्हरीवन शुड लव्ह. सो या बघा आणि नक्की या. सो वी आर हॅव्हिंग अच्छा मॅन्युअल बोटिंग आहे. ऑटोमॅटिक बोटिंग करायचं पण ते ऑटोमॅटिक बोटिंगला प्रॉब्लेम येते. नंतर काय माहिती ऑटोमॅटिक बोटिंग पहिलं जाऊया परत येता घेऊया. हो ॲडव्हेंचर पार्क आहे त्यामध्ये 23 गेम आहेत टोटल. म्हणजे एक्सरसाइज होते ना असे अंगाची जी असं हालचाल होते ना ती त्यामध्ये होते. यामध्ये एक मोठा कल्चरल हॉल आहे. यामध्ये यात कल्चरल हॉल आहे. जसं की आपण काम केलं म्हणजे कारण आपल्या ऑलरेडी आता 3 हॉल आहेत आले ऑलरेडी. किती प्लॉट आपण रिझर्व केला एक प्लॉट. त्याचं ते क्रिकेटला प्लॉट वापरतो आपण. स्पीच केली त्याचं. हां स्पीच वगैरे केली. आणि त्या हॉलमध्ये काय होतं तिकडं आतमध्ये तिथं जाऊया आपण तिकडं. ती हुरडापट्टी सेक्शन आहे सगळा. हुरडापट्टी ऑलरेडी खाली येऊन खाली हुरडा खायचा. खालचं वरचं वाहणं लावून नाही काय. शांत आपलं ग्रामीण भागात कसं सो हे आम्हाला टूर देत आहे पूर्ण रिसॉर्टचा कसा असणार आहे काय असणार आहे. सो तुम्ही लोक नक्की या यांच्या रिसॉर्टला. झाडं 275 झाडं नारळाची. शेवाळ्याच्या नारळाचं आपण पाणी पितो ते नारळ आहे. आता पुढच्या वेळेला फळ लागतं. याला फळ कधी चालू होते. फळ कधी चालू होते. 4 वर्ष चालू होते याला. पुढच्या वर्षी चालू होते.
इथे सगळं हुडा पार्टीसाठी आहे आणि इथे हुडा पार्टी वगैरे होतात. सो आम्हाला यांनी कालच बोलवलं होतं पण आम्ही काल नाही येऊ शकलो, त्यामुळे आम्ही आज आलो. हुडा पार्टी, त्या साईडला बोटिंग, त्या साईडला गेम्स. ही हुडा पार्टीचं सेक्शन आहे पूर्ण. हे जो झाल्यासारखं वाटतं. ही झोपडी आहे ती इथं आतमध्ये आपण इंडोर गेम घेतो. कॅरम, बुद्धिबळ, काय वॉटेवर काय खेळते येते. गाड्याचे भेंड्या सगळे इथे करतात ती. इथं आकटे येते. इथं आपण सगळे चटई टाकून इथं आकटे येते. इथनं लाईव्ह उडा म्हणजे उडा करून लगेच 2 मिनिटात तिकडे गरम करून उडायचं सगळं. हा, आणि याचं काय झालं की इथं आपण हे खायचं पोर्शन आहे, डायनिंग इथं केलं. इथं वर जायचं जेवायला, इथं जेवायचं, इथं डायनिंग केलं आपण इथं. अच्छा, काय होते कॅपॅसिटी आता काय होतं, काय काय 700-800 लोक वन टाइम येते उडा खायला. मग कॅपॅसिटी जाते इथं. इथं बी उडा काय म्हणजे इथं बसून खातात उडा. ह्याच्या पाठीमागं आणि इथं दोन्हीकडे ह्याची वेगळे वॉशरूम वगैरे काही सगळं याची वेगवेगळे केले. मग ते वेगळे सेक्शन. इथनं वर जायचं नाही, उडा खाल्यावर इथनं वर जायचं. बरोबर. आज त्याच्यामध्ये ही पहिली जुनी विहीर आहे. आपण ज्यावेळेस लँड घ्यायची होती आपण त्यावेळेस जुनी विहीर, त्याला परत ती बांधून असं स्ट्रक्चर करून घेतले. ही विहीर आहे का? विहीर आहे. काय बोलतो? 70 फूट विहीर आहे. इथं आपण जेव्हा आपण जमीन घेतली तेव्हा आपण याचा तळ दिसणार आहे. अरे पाणी भरपूर आहे. अरे बापरे. आणि ही वालीची ट्रॅक्टरची ट्रेन आहे ज्यात आम्ही बसून आहोत. कसं वाटतंय? छान वाटत आहे. तुला कसं वाटतंय? काय विचारताय? खूप मजा येत आहे का रे? खूप मजा येते म्हणा. बोल ना, बोल ना. इकडे बघ आता, इकडे बघ आता, इकडे बघ. बोटिंग करत होते यामध्ये. काय झालं की जे काही डेव्हलपमेंट विषय होतं त्यामुळे इकडे थोडं काय होतं परत करायचं असतं. आपल्या पोंडोली सारखं ते नाही का, मस्त केलंय तर. विकत घेतलं शेत आमचंच होतं बहुतेक. विकत घेतले. ह्यामध्ये बोटिंग केली की थोडं. हा बघा कसं खेळत आहे. काय बघा काय आहे? अरे हे ओरड ना. इकडे बघ काय घेतलं तू? कशी खाणार आहे? कशी खाणार आहे? कशी खाणार आहे? तुला खूप आवडते इमली चिंच खूप आवडते का? कशी खाणार आहे? इकडे बघ. बाय कर, बाय कर ना. कशी खाणार आहे? आता तू काय करता? काय कशावर बसलाय तू? आणि कसं चालवायचं? काय घेऊन हवा? कुठलं ट्रॅक्टर घेऊन हवा? देवालाच घेऊन जायचं का? मग तुला इथेच राहायचं का? इथे राहायचं तुला? इथे राहिले की तुला ट्रॅक्टर वगैरे सगळं देतात. इथे ते दादाजवळ राहिला ना तुला ट्रॅक्टर वगैरे सगळं देतात. चलो चल आम्ही पुढच्या सेक्शनवरती चाललो आहे जिथे गेम झोन वगैरे आहेत. आम्ही सगळं टूर घेतला याचा कसं आहे काय आहे दादानी आम्हाला सगळं दाखवलं. आता आम्ही गेम झोनवाला बघू आणि स्विमिंग सेक्शनमध्ये बोटिंग वगैरे ते पण लवकरच ते सुरू होणार आहे. सो लवकरात लवकर तुम्ही लोक येऊन इथे भेट द्या. मोस्टली साताऱ्यामधले लोक आणि आजूबाजूचे लोक. खूप मस्त आहे लोकांसाठी एंटरटेनमेंट झोन आहे. तुम्हाला खूप आवडेल. झाडे सो इथे अजून भरपूर गोष्टी सुरू होणार आहेत आणि इथे राहण्याचे सुद्धा असो रूम्स वगैरे आहे. सो तुम्ही येऊन इथे विकेंड्स किंवा तुमचा छान टाईम विकेंड्स तुम्ही इथे घालवू शकता. माझा भाऊ वगैरे कसं बसलाय हे खूप भारी आहे. खूप अमेझड आहे. स्विमिंग पूलचे काम चालू आहे. अच्छा स्विमिंग पूलचं काम आहे. इथे स्विमिंग पूल सुरू करणार. अच्छा इथे ते लोक स्विमिंग पूल सुरू करणार आहे. पावसामुळे थोडं काम त्यांचं थांबलेलं आहे पण लवकरच स्विमिंग पूल सुरू होणार. आता
आता आम्ही गेम झोनमध्ये आलो आणि गेम झोन खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. गेम झोनमध्ये खूप सारे गेम्स आहेत. ॲडव्हेंचर पार्क आहे. पूर्ण ॲडव्हेंचर पार्क आहे आणि खूप मोठं आहे. दादा इथे किती गेम्स आहे टोटल? 23 गेम्स आहेत इथे टोटल. मला वेगळा नाही, मला छोट्या मुलांसाठी आणि मोठ्या लोकांसाठी अच्छा. सो आम्ही आता गेम्स खेळणार आहोत. लहान मुलं आली तर 2 तास सहज निघून जातात. जास्त काय होतं की ते असं खेळण्याची जी असते का नाही क्युरिओसिटी असते संपत नाही आहे. कारण की ती लोकांना म्हणजे असं वर गेलेले वेगळा वेगळा फील येत आहे. खासा वेळा फील येत आहे. आणि इकडे जीपला नाही केलं ही बाकीची. आणि हे ते जीप लाईन सुद्धा आहे आणि या साईडला गेल्यावरती स्विमिंग नाही बोटिंग वगैरे केली जातात आणि खूप सुंदर केलेलं आहे. आणि मी तर सांगेल की तुम्ही आवर्जून जर याच्या जवळपास असाल तर तुम्ही नक्की या, नक्की भेट द्या. खूप सुंदर आहे. आता आम्ही झीप फ्लाईंग करणार आहोत. सो याच्यामध्ये खूप आम्ही हे वाला करणार आहोत आता आणि आम्हाला खूप मजा येणार आहे. सो इंटरेस्टिंग. बघू. खूप छान आहे. 23 गेम्स म्हणजे खूप जास्त बहुत ही आहे. आता आम्ही हे करू. मी आणि माझा भाऊ त्यात बसणार आहे. आता तुम्ही बघा. बेस्ट. खूप मस्त आहे. कसं वाटलं? एकदम भारी. सो तुम्ही लोक इकडे आले तर नक्की इथे या. यांच्या थीम पार्कला व्हिजिट करा. खूप सुंदर आहे. इथे भरपूर खेळायला इथे ॲक्टिव्हिटीज सुद्धा आहेत. तुम्ही बघू शकता. लहान मुलांसाठी तर बेस्ट ऑप्शन्स आहे की इथे भरपूर गोष्टी खेळण्यासाठी आहे. आणि आय थिंक तुमचा 1 किंवा 1-2 तास तुमचे कुठेच गेलेले नाही आहे जर तुम्ही इथे आलात तर. इथे बोटिंगसुद्धा आहे. या साईडच मी तुम्हाला लास्ट टाइम पण दाखवलं. बोटिंग आहे आणि भरपूर इंडोर्स आउटडोर्स गेम आहेत. पुढेच तुम्ही बघाल तर तुम्हाला इथे क्रिकेट खेळण्यासाठी पण भरपूर जागा मिळणार आहे. सो नक्की इथे येऊन भेट द्या. इथं पण ऑप्शन आहे. सो आम्ही नाही करतो. सो तुम्ही बोटिंगसुद्धा करू शकता. तुम्ही खूप छान तुमचा टाईम स्पेंड करू शकता. तिकडे एंट्री आहे, मेन एंट्री. आणि इथे एक्झिट पॉईंट टूर होता आज आमचा. आणि इथून तुम्हाला या गाडीमध्ये फिरवलं जाईल. इथून पूर्ण एंट्री आणि यावाला दादाने आम्हाला पूर्ण फिरवलं. बरं आहे का दादाने खूप भारी फिरवलं. सगळं चाललं आहे. आणि आम्ही दादांनी इथे ऑफिस केलेलं आहे. आणि हा एंट्री पॉईंट आहे. तुम्ही इथे एंटर करू शकता. वरती हॉटेल आहे आणि मागे पूर्ण रिसॉर्ट आहे. सो नक्की या, नक्की बघा. तुम्हाला आवडलं असेल, तुम्ही इथे आला असाल, नसेल आला तर तुम्ही नक्की या स्पॉटला व्हिजिट करा. आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना सांगा हे कुठे आहे, कसं आहे. आणि नक्की तुम्हाला आवडेल. खूप मजा येईल. टिल देन बाय बाय.